हॅलो फ्रेंड्स. तर आजचा आपल्या नाश्त्याचा पदार्थ आहे पापडा. तर पापडा काय हे मी तुम्हाला सांगते. आमच्या विदर्भामध्ये उन्हाळी वाळवणाचा हा प्रकार आहे. ज्याप्रमाणे शेवळ्या करत असतो आपण वर्षभर साठवणुकीचा, त्याचप्रमाणे हा पापडा आहे. हा सकाळच्या नाश्त्यासाठी केला जातो आणि हा पोह्यापेक्षा खूप छान होतो. एकदम पातळ असा असतो. तर यासाठी मी घेतलेला आहे पापडा, टोमॅटो, कांदा, मिरची आणि कोशिंबीर. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं, मोहरी, थोडे शेंगदाणे, सेम पोह्यासारखाच असतो हा, फक्त यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. तुम्ही टोमॅटो नाही घातला तरी चालेल. थोडे आपले शेंगदाणे तळतळ झाले की त्यामध्ये कांदा, मिरची आणि कोथिंबीर टाकायची. लहान मुलांना तर खूप आवडतो हा पदार्थ. टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी आणि झटपट होणारा पण आहे. रोज रोज पोहे खाऊन कंटाळा येतो, त्यापेक्षा वेगळा काहीतरी हा प्रकार छान आहे. त्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो 2 मिनटं होऊ द्यायचा. टोमॅटो झालेला आहे. यामध्ये आता थोडे मसाले ॲड करू. हळद, थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. यामध्ये पापडा घातलेला आहे. अगदी हलक्या हाताने हा मिक्स करायचा आहे, कारण तो खूप पातळ असतो. पुरा नको व्हायला, त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करायचा. आता यामध्ये मी थोडं पाणी शिंपडणार. पाणी असं थोडं थोडं 1-2दा शिंपडायचं आणि वाफ येऊ द्यायची. 2 मिनटं झाकून ठेवायचं. परत थोडं पाणी शिंपडून परत मिक्स करून घ्यायचं ते. परत प्लेट झाकून 2 मिनटं वाफ येऊ द्यायची. अगदी 5 मिनटामध्ये आपला पापडा तयार होतो. बघू शकता, एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. तर कसा वाटला आजचा नाश्त्याचा प्रकार? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कशी वाटली आजची रेसिपी? या मग खायला सर्वांनी. आमच्या विदर्भातील सर्वांचा आवडता नाश्ता पापडा. बाय बाय.